देशात जातनिहाय जनगणना केली जाणार आहे। काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेस कायमच विरोध केला असल्याचं म्हणत भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधलाय। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या संपर्कात आहेत। छगन भुजबळजी, कसं बघता तुम्ही याकडे? एकीकडे जातनिहाय जनगणनेची मागणी होत असतानाच हा निर्णय घेण्यात आलाय। असं आहे, आम्ही त्यांचं सगळे आमच्या ओबीसी घटक आणि भटके विमुक्त मनापासून स्वागत करतो। आमची तर ही मागणी समता परिषदेच्या माध्यमातून 1992 सालापासून होती। 2010 मध्ये तर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो। समीर भुजबळ खासदार असताना त्यांनी तो ठराव तिकडे मांडला लोकसभेत। त्यांना मुंडे साहेबांपासून सगळ्यांनी सपोर्ट केला आणि ती जनगणना जी आहे ती सेन्सस कमिशनरद्वारे न करता प्रणब मुखर्जींनी जाहीर केलं की आम्ही करतो म्हणून जातगणना, आणि वेगळी जातगणना केली। दशवार्षिक जातगणनेबरोबर नाही केली, वेगळी जातगणना शहरातली जी आहे ती नगरविकास खातं आणि गावातलं जे ग्रामविकास खातं, आणि त्याचा योग्य प्रकारे जो डाटा निर्माण झाला नाही। कारण सेन्सस कमिशनर जेव्हा करतो त्याला कायद्याचा अधिकार आहे, चुकीची माहिती कोणी दिली तर त्याला शिक्षा आहे, आणि म्हणून आमचं पहिल्यापासून आमचं म्हणणं आहे की ते जातगणना ही दशवार्षिक जनगणना सेन्सस कमिशनर करून करा, आणि त्याला आता मान्यता दिली मोदी साहेबांनी। तर आम्हा सगळ्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाच्या दृष्टीने एक फार मोठं पाऊल पडलंय असं मी समजतो। अगदी, पण भुजबळजी, यामुळे काही समीकरणं बदलतील आगामी काळामध्ये निवडणुकांमध्ये? आम्हाला राजकारणात काय होतं त्याच्याशी काही कर्तव्य नाही, परंतु प्रत्येक गोष्ट ज्या ज्या वेळेला ओबीसीला काही आपण द्यायला निघालो तर ताबडतोब कोर्टबाजी होते आणि आमचा डाटा मागितला जातो। मागच्या वर्षी सुद्धा तुम्हाला माहिती आहे की खानविलकर साहेब सुप्रीम कोर्टाचे, त्यांनी सांगितलं एम्पिरिकल डाटा द्या। तो डाटा आम्ही वेळेवर जमा झाला नाही, त्यामुळे 92 ठिकाणी जे ओबीसीला 0 आरक्षण मिळालं, आणि त्यानंतर सुद्धा जे आहे काही गर्दीमध्ये जो डाटा गोळा केला भांडियाने तो सुद्धा चुकीचा केला। त्यामुळे आता खऱ्या अर्थाने तो डाटा जमा होईल आणि त्यामुळे फक्त राजकारणामध्ये तर फायदा होईलच, पण त्यापेक्षा नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळेल। आणि त्याही पेक्षा आणखी एक वेगळी गोष्ट आहे की जसं दलित समाज आला, भारत सरकार राज्य सरकार वेगळा फंड देते, आदिवासी समाजाला भारत सरकार राज्य सरकार वेगळा फंड देते, तसा ओबीसीना सुद्धा वेगळा फंड आता मिळू शकेल, आणि गोरगरीब जे ओबीसी भटके विमुक्त आहेत त्यांना शिक्षण, आरोग्य, घरदार सगळ्याच्या बाबतीमध्ये योग्य न्याय मिळेल, हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे। आणि त्यामुळे ही फार मोठी अशी मोठं पाऊल मोदी साहेबांनी उचललं, त्याबद्दल त्यांना आम्ही लाख लाख धन्यवाद देतो। नक्कीच, धन्यवाद भुजबळजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत साम टीव्हीला त्यासाठी।